हर हर महादेव मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी चाललोय आता घरी। मी आलतो श्रीशैलवरून हम्पीतून आता चाललोय विजापूर जत उटगी। तर आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो हम्पीमधून आपल्या घरी कसं जायचं। तर मी तर बसनं जाणार आहे। इथं हॉस्पिटलमधून ट्रेनसुद्धा आहे, तर ट्रेनने पण येऊ शकता, तुम्ही जाऊ शकता। तर इथून हम्पीला बस हॉस्पिटलनं जायचं, बसनं हॉस्पिटलमधून वेगवेगळ्या मार्गाने जायचं। मला विजापूरला जवळ होतं, तर विजापूरवरून जाणार आहे मी। तर तुम्हाला रूम दाखवून देतो मी कुठं राहतो। तर 700 रुपयेमध्ये रूम भेटली, ती रेनिका गेस्ट हाऊसमध्ये रूम घेतलेलो मी। असं बोर्ड वगैरे नाही तिथं बाहेर विचारलं की तुम्हाला सांगून देतील। तर हे बघू शकता, डबल बेडची रूम आहे। इथे 2 खुर्च्या होती, बेसिन आहे, आरसा आहे आणि 4 स्विच आहे। तर हे टॉयलेट आणि बाथरूम आहे, तर छोटा आहे। तर एवढी रूम 600ला भेटून जाते। लय काय महाग नाही, 200 रुपये महाग भेटू शकतं तुम्ही दुसरीकडे घेतला तर तिकडे एकटा सिंगल असाल तर 700 रुपये तुम्ही बार्गेनिंग करून घेऊ शकता। तर आपण इथून निघूया, तर चला। सो गाइस, तर असा इकडचा व्ह्यू आहे या गल्लीमध्ये। तर समोर विरूपाक्ष मंदिराजवळच रूम आहेत, भरपूर साऱ्या रूम आहेत इकडे। गेस्ट हाऊस आहेत, होमस्टे आहेत आणि लॉजेससुद्धा आहेत, तर तिथे राहू शकता। तर आपण निघूया इथून। तर सो गाइस, तर इकडच्या उजव्या बाजूला समोरून गेला तर उजव्या बाजूला खूप साऱ्या गेस्ट हाऊस होमस्टे वगैरे भेटतात तुम्हाला। तर आता इथून निघतो मी। रिक्षा वगैरे फिरवतात, रिक्षेचे प्राईस नाही विचारलो मी। जर तुम्ही 4-5 जण असला तर तुम्हाला रिक्षा परवडतो, तर रिक्षा घेऊन फिरू शकता। तर ते आता रिक्षावाले आमचा एक व्हिडिओ घ्या म्हणाले, त्यांचा एक जरा शॉर्ट घेतलं, तर तुम्ही फिरू शकता 4-5 जण आल। तर मी सोलो होतो म्हणून रिक्षाला विचारलोच नाही, कारण ते महागच लागतात। चल 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 मग डोकं दुखायला लागतं, मग त्यामुळं रिक्षाचा नादच नाही गेला। 150 रुपयाची सायकल घेतली। सायकलनं पण हां, तिकडं अंजनेरी पर्वतला गेला तर परवडतं। अजून इकडं कमलापूरला दिवसभर फिरला तर सायकल खूप परवडते, कारण मजा पण येते आणि स्कूटी वगैरे भेटतात। तर 2 जण असाल तर स्कूटी पण घेऊ शकता। तर स्कूटी, गाडी, स्पोर्ट्स बाईक्स पण आहेत, त्यांचे पण भाडे मी विचारलेलं नाही। तर चला, बसस्टँडजवळ आलेलो आहे। सो गाइस, तर बसस्टँडवरती आल्या बस मिळाले आहे। 7 वाजलेला आहे, टाईम 7 वाजून 3 मिनिट झालेले आहे, पण 7 आहे। रिटर्न जात असेल, थोडा उशीर झाला असेल याला, पण 13 किलोमीटर आहे इथून हॉस्पिटल। तर 5 मिनिट लागतात, 5 मिनिट। असं सिटी बस आहे, लगेच जाऊन सांगते, कळत पण नाही कसं आले कसं गेली। तर तिकीट घेऊया, 20 रुपयाचं तिकीट आहे। सो गाइस, मी आलो तर ATM मध्ये पैसे काढायला। बसस्टँडवरतीच ATM आहे। तर 15 नंबरवरती बस लागते आणि इथे 20 नंबर फ्लॅट क्रमांकवर समोरच ATM आहे, जिथे पैसे काढू शकता। ऑनलाईन तिकीट पण चालतं, पण कॅश ठेवलेलं चांगलं। आता बघू शकता 8 वाजता विजापूरची बस आहे, 15 नंबरवर लागते। आता बघूया, थांबूया थोडा वेळ। सो गाइस, तर बस लागलेली आहे, 324 रुपये तिकीट आहे इथून हॉस्पिटल ते विजापूर। तर ही गाडी साधी गाडी आहे, जसे की कर्नाटक गाड्या असतात तशा। तर गाडी निघते आता, 7:55 झाले, 8 वाजता निघेल। तर ड्रायव्हर कंडक्टर आले, तर चल। सो गाइस, तर बस आले मुनिराबाद बसस्टँडवरती आणि टाईम झालेला आहे 8:22। तर 1:30 वाजेपर्यंत ही बस पोचते म्हणे। तर
सो गाईज तर कुष्टगीमध्ये बस आलेली आहे आणि टायमिंग वाजलेला आहे 9:43. तर इकडे नाश्त्यासाठी 10 मिनिट थांबते, पण नाश्त्यासाठी काय नाही. तर तिकडे गुडपे हॉटेल आहे, तिकडं 10 मिनटं 5 मिनटात नाश्ता होण्यासारखं काहीच नाही. तर आता आम्ही थांबलो इकडे. तर इकडं कर्नाटक बसेस आपल्या मिरजला सांगलीला वगैरे जातात, पण आपल्या महाराष्ट्र बसेस इकडं येत नसतील जास्ती करून. तर बघू शकता हे मोठं बसस्टँड आहे. सो गाईज तर मी आलोय विजापूर बसस्टँडवरती. आता बघायला पाहिजे इथून बसेस आहेत का आपल्याला. तर विजापूरमध्ये पण 2 बसस्टँड आहेत, जुना आणि नवं. हे नव्या बसस्टँडवरती बस आलेली आहे. तर बघूया इथून जतला बस आहे का. तर चला. सो गाईज तर इथं झालेलं आहे पचका. हेच जुनं बसस्टँड आहे आणि इथून नव्या बसस्टँडला जायला सांगितलं. तिथे विचारल्यानंतर मला माहीत नाही, मी पण खूप दिवसांनी एकदा आलतो माझ्या मित्रासोबत जे असे पाहण्या यायला. इकडे मी फिरत नसतो जास्त. तर इथून जाऊया नव्या बसस्टँडला. बघूया रिक्षा एका जवळ आहे, तर रिक्षाने आलतो एकदा. तर बघूया आता. सो गाईज तर मी आलो आहे आता नवीन बसस्टँडजवळ. तर नवीन बसस्टँडला येण्यासाठी तुम्हाला सिटी बस पण आहेत आणि शेअरिंग रिक्षा बेसून तासात जो 20 रुपयेमध्ये तुम्हाला इथे बसस्टँडजवळ आणून सोडतात. तर तुम्ही बसस्टँडला शेअरिंग रिक्षाने या, कारण बस थोडा उशिरा करेल. नाहीतर बस लागली असेल तर बस नाही, बसस्टँडच्या पाठीमागेच लागते. तर इकडं आहे आपली महाराष्ट्राची लाल परी थांबलेली. तर बघूया कुठे लागलेली आहे ती. तर चला. सो गाईज तर नवीन लाल परी लागलेली आहे. इकडे बघू शकता ही विजापूर मेढा सातारा जाणारी गाडी आहे. तर याच बसने आपण जाणार आहोत. तर लक्झरी आहे, आतमधनं सीट वगैरे. ही नवीनच बस आलेली आहे डेपोला. तर बघू शकता ह्या सीटेस वगैरे लक्झरीच गाडी आहे. सो गाईज तर 2 वाजता बस निघालेली आहे विजापूर आणि फुल लक्झरी बस आहे. नवीन बसेस आलेले आहेत आणि त्या हॉस्पिटलवरून येताना हॉस्पिटलच्या पुढं आल्यावर थोडं मला असल्या 3 बसेस तिकडून येताना दिसल्या. बहुतेक कर्नाटकमधून मॅन्युफॅक्चर होत असतील ह्या बसेस. तर कारण बॉडी त्याच्यासारखीच आहे, तरी पण आवाज काढतायत. तर खूप दिवस टिकत नाहीत आपल्या महाराष्ट्रात बसेस. कर्नाटकसारख्या स्मूथ चालत नाहीत, फार आवाज काढतायतच.